नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बिग कॅम्पस स्टडीमध्ये. तर मित्रांनो, नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिरात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अमरावती महानगरपालिका अमरावतीची ही जाहिरात आहे. तर मित्रांनो, दिनांक 3/11/2023 जाहिरात रद्द करण्यात आलेली असून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर ही मित्रांनो सुधारित जाहिरात आहे आणि 15व्या वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी पदभरतीकरिता ही पदभरती आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देत आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे अशा ज्या जाहिराती नवीन नवीन निघत असतात एम पी एस सीच्या सरळ सेवेच्या किंवा मित्रांनो अन्यत्र ज्या जाहिराती निघत असतात त्याची माहिती तुमच्यापर्यंत मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा मित्रांनो, सविस्तर जाहिरात पहा. राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत अमरावती महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी पदभरतीद्वारे भरवायची आहे. याकरिता इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्ज नमुन्यानुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. तर कोणकोणती मित्रांनो पदे आहेत पहा. तर यासाठी पदे आहेत स्टाफ नर्स आणि MPW पुरुष कंत्राटी आहेत मित्रांनो ही पदे. आणि एकूण याची ज्या पदे आहेत, स्टाफ नर्सच्या 22 जागा आहेत आणि MPW पुरुषसाठी 22 जागा आहेत. तर नियुक्तीचे ठिकाण जे आहे ते अमरावती महानगरपालिकेचे आहे दोन्हीकडेही. तर वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे, राखीव प्रवर्गाकरिता 43 वर्ष आहे. आणि NHM कर्मचारीमध्ये NHM मध्ये तुम्ही काम केलं असेल तर त्यासाठी 5 वर्षाची शिथिलता आहे. तर शैक्षणिक अर्हता पहा. स्टाफ नर्ससाठी मित्रांनो GNM किंवा BSc नर्सिंग विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे तुम्हाला. आणि यासाठी प्रवर्गानुसार इथे जागा दिलेली आहे. तर यासाठी एकत्रित मानधन जे आहे, पेमेंट जे आहे ती 20,000 रुपये आहे. तर MPW पुरुष कंत्राटीसाठी शैक्षणिक अर्हता जी आहे ती मित्रांनो 12वी पास इन सायन्स पाहिजे तुम्हाला. आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असला पाहिजे. आणि यासाठी प्रवर्गानुसार तुम्हाला इथे जागा दिलेल्या आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती यासाठी तेही तुम्ही पाहून घ्या. तर यासाठी 18,000 रुपये तुम्हाला मानधन आहे, म्हणजे पेमेंट आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचे जे जे पॉईंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत. तर अर्ज सादर करण्याची पद्धत येथे दिलेली आहे. तर जाहिरात ऑनलाईन व वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाईल. तसेच अमरावतीची वेबसाईट जी आहे www.amravaticorporation.in वर जाहिरात उपलब्ध राहील. तर वेबसाईटवर उपलब्ध असलेली पदनिहाय गुगल शीट भरणे उमेदवाराला बंधनकारक आहे. तर तुम्हाला गुगल शीट भरायची आहे. तर मित्रांनो, या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे. गुगल शीट जे आहे ते तुम्हाला भरायचे आहे. तर गुगल शीटमधील चूक आढळल्यास याला सर्वस्वी जबाबदार उमेदवार राहील. तरी प्रत्यक्ष अर्जाची प्रत कार्यालयात आणून द्यावी लागेल. तर जी प्रत आहे अर्जाची ते तुम्हाला कार्यालयात आणून द्यायची आहे. आणि त्यासाठी जो पत्ता आहे, तर अर्ज पाठविण्याचा पत्ता अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, आवक जावक कक्ष, शेवटची खोली, पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिनकोड दिलेला आहे 444601. येथे आणून द्यावा. अर्ज हे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 3/8/2024 ते 10/8/2024 कार्यालयीन वेळेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणून द्यावे. तर अर्ज जो आहे तो बंद पॉकेटमध्ये असावेत. तसेच पाकिटावर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान 15वा वित्त आयोग अंतर्गत या पदाकरिता, म्हणजे जे तुम्ही पदासाठी अप्लाय करत आहात त्या पदासाठी अर्ज, त्याचा इथे नाव लिहायचं आहे. तर असे नमूद करावेत कुठल्या पदाकरिता. तदनंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांची प्राप्त अप्राप्त यादी इत्यादी बाबत सविस्तर तपशील वेळोवेळी अमरावती महानगरपालिका वेबसाईटवर तुम्हाला या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर इथे तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन जायचं आहे. तर तसेच इतर कोणत्याही पद्धतीचा अवलंब करण्यात येऊ नये याचा उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत पुनश्च वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जाणार नाही. तर उमेदवारांनी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सूचना व गुणवत्ता यादी अमरावती महानगरपालिका वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील. तर या संकेतस्थळावर तुम्हाला नक्की जायचं आहे. आणि मित्रांनो, या संकेतस्थळावर तुम्हाला ते गुगल शीट ही भरायची आहे. तर मित्रांनो पहा, खालीलप्रमाणे आवश्यक असलेले मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती अर्जाच्या सोबत जोडणे बंधनकारक आहेत. तर तुम्हाला या डॉक्युमेंटचे झेरॉक्स मित्रांनो तुम्हाला येथे जोडायचे आहेत. ते तुम्ही पाहून घ्या. तर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नावात बदल असल्याचं गॅजेट राजपत्र जोडणे हे तुम्हाला बंधनकारक आहे. तर अटी व शर्ती येथे दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्या. उपयुक्त कंत्राटी पदाकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल. तर मित्रांनो, येथे अटी दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. तर अर्जदाराला सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही, हेही तुम्हाला अट दिलेली आहे.
तर उच्च शिक्षण शैक्षणिक अर्हताधारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. ते नमूद केलेलं आहे. तेही तुम्ही मित्रांनो वाचून घ्या. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत फॉर्म भरण्यासाठी ते आपण क्लिअर करणार आहोत. पूर्ण मित्रांनो इथे अटी दिलेल्या आहेत. तर निवड प्रक्रिया जी आहे, तर निवड प्रक्रिया पहा मित्रांनो, पात्र उमेदवारांमधून निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविण्यात येईल. तर 27/4/2023. तर मित्रांनो पहा इथे गुणांकन पद्धती इथे दिलेली आहे. तुमची निवड कशी होईल ते. तर उपरोक्त थेट मुलाखतीमधील पदाव्यतिरिक्त इतर सर्व पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविण्यात येईल. तर विवरण दिलेलं आहे. पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण. तर इथे मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे 50 प्रमाणे येथे दिलेले आहे. कशी निवड होईल, तर कशी मित्रांनो येथे गुणांकन केले जाईल त्यासाठी. तर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास, संबंधित विषयामध्येचा अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास विचारात घ्यावी. तर येथे उदाहरण दिलेलं आहे. स्टाफ नर्स पदाची आवश्यकता शैक्षणिक अर्हता पूर्ण करून अतिरिक्त BSc जर तुमची असेल, नर्सिंग असेल, तर हे शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या उमेदवाराने अर्ज केला असल्यास उमेदवारास BScच्या अंतिम वर्षात 60% गुण प्राप्त असल्यास त्याचे 20% प्रमाणे मित्रांनो तेथे गुणांकन केले जाईल. तर संबंधित पदाशी निगडीत अनुभव जर असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी 6 गुण द्यावेत. तर एका वर्षाकरिता 6 गुण जास्तीत जास्त 30 गुणापर्यंत असतील. तर अशी मित्रांनो तुमचं निवड प्रक्रिया राबवली जाईल. तर मित्रांनो चांगली एक जाहिरात आहे, तर तुम्ही नक्की फॉर्म भरा. आणि मित्रांनो त्या संकेतस्थळावर www.amravaticorporation.in या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन गुगल शीट ही भरायची आहे आणि तुम्हाला थेट पत्ता दिलेला आहे. तिथे तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. झेरॉक्सची कॉपी कागदपत्र जे आहे